नमस्कार, मी जार सुरेश गायकवाड तुम्हा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल फार्मिंगो क्रॉप केअर वरती खूप स्वागत। द्राक्ष बागायतदार बंधूंनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एप्रिल छाटणीनंतर आपल्या एप्रिल छाटणीचा मुख्य उद्देश काय आहे तर सूक्ष्म घड निर्मिती काडीच्या डोळ्यांमध्ये करून घेणं हा अतिशय आपला महत्त्वाचा उद्देश या छाटणी दरम्यान आहे। म्हणूनच आपण या छाटणीला फाउंडेशन प्रूनिंग पायाभूत छाटणी असंही म्हणतो। मग याच दरम्यान आपल्याला ही सूक्ष्म घड निर्मिती करून घेण्यासाठी काही संजीवक लागत असतात। या संजीवकांमध्ये 6B आहे, युरेसिल आहे, ल्युसिनचाही वापर आपण करत असतो। त्याचबरोबर एक चांगल्या स्वरूपाचं बुरशीनाशक जे की पेऱ्यातलं अंतर कमी ठेवायला देखील मदत करतं, ते बुरशीनाशक म्हणजे टिल्ट, याचाही आपण यामध्ये वापर करून पेऱ्यातलं अंतर कमी करून सूक्ष्म घड निर्मितीसाठी त्याची मदत करून घेऊ शकतो। परंतु यापुढे जाऊनही आपण आपल्या द्राक्ष बागेमध्ये चांगली आणि भविष्यामध्ये घड जिरू नये किंवा पावसात सारख्या संकटांमध्ये आपली द्राक्ष बाग सापडल्यानंतर जास्तीचं नुकसान होऊ नये, घड हे मजबूत असले पाहिजेत आणि चांगल्या स्वरूपाने टिकणारे असले पाहिजेत। याच्यासाठी म्हणून आपल्याला एप्रिल छाटणीमध्ये चांगलं काम करणं गरजेचं आहे। आणि याच छाटणीमध्ये आज मी तुम्हाला एक असं औषध वापरण्यासाठी सांगणार आहे की जे तुम्हाला 100% खात्रीनं द्राक्ष घड हे द्राक्ष बागेमध्ये पडणार, लागणार आणि असे लागणार जे की जिरणार नाहीत, कमकुवत होणार नाहीत, पांढरे पडणार नाहीत किंवा पाकळीमध्ये साखळीमध्ये त्याचं रूपांतर होणार नाही। अशा स्वरूपाचे द्राक्ष घड तुमच्या द्राक्ष बागेला लागावे वाटतील तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत एक जबरदस्त असं टॉनिक किंवा संजीवक ज्याला म्हणू आपण, जे काही म्हणू, परंतु एक जबरदस्त रिझल्ट देणारं, परिणाम देणारं हे टॉनिक आहे। या टॉनिकचं नाव आहे मित्रांनो कॅन मॅच्युरिटी। हो, तुम्ही नीट ऐकत आहे, कॅन मॅच्युरिटी। त्याचा बॉटल देखील मी आज इथे आणलेली आहे, ही बॉटल आहे, हे आहे कॅन मॅच्युरिटी। याचं एकरी वापरण्याचं प्रमाण हे अर्धा लिटर 1 एकर क्षेत्रासाठी आपण याचा डोस देऊ शकता। साधारण याचे 2 ते 3 फवारण्या आपल्याला घ्यायच्या आहेत। आता ह्या फवारण्या कशा घ्यायच्या आहेत तर सपकेंच्या दरम्यान आपल्याला याची एक फवारणी टाकायची आहे, तिथून 15 ते 20 दिवसाचा अंतर आणि तिथून पुढे फूग पक्वतेच्या काळामध्ये अशा स्वरूपाच्या 3 स्प्रे आपण या कॅन मॅच्युरिटी या टॉनिकचे घेतल्यानंतर आपल्याला जबरदस्त असे रिझल्ट मिळतील। आता काही शेतकऱ्यांचा संभ्रम आहे, हे घेतल्यानंतर युरेसिल 6B वापरावं का? तर नक्कीच ते तुमचं जे काही कंटिन्यूपणे शेड्यूल आहे त्याला डिस्टर्ब न करता फक्त याच्या फवारण्यामध्ये आपण इन्व्हॉल्व करा। याच्या 3 फवारण्या आपण 6B आणि युरेसिलच्या फवारणीच्या मागे पुढे ठेवू शकता, परंतु याच्या 3 फवारण्या जरी गेल्या, शेवटची फवारणी आपली ही पावसाळ्यामध्ये जाईल, ही काळजी आपण ह्या पावसाळ्यामध्ये जाऊ द्या, फूग पक्वतेच्या काळामध्ये जाऊ द्या। परंतु सगळ्यात महत्त्वाची फवारणी ही सपकेंच्या दरम्यानची आहे, ती फवारणी मात्र याची चुकवू नका। अशा 3 फवारण्या घेतल्यानंतर या टॉनिकच्या आपल्याला मी 100% खात्रीने सांगतोय, कारण की आमची 3 ते 4 वर्षाची जी प्रॅक्टिस आहे यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी वापरलेलं होतं, पाण्याचं प्रमाण देखील टँकरने पाणी घालूनही ज्यांनी द्राक्ष बागा जगवल्या, तोकड्या पाण्यावरतीही ज्यांना द्राक्ष बागा जगवल्या, त्यांनी आज रोजी 10-15 लाख रुपये एवढं उत्पन्न या चांगल्या भावामध्ये काढलेला आहे। या टॉनिकचा फायदा त्यांनी करून घेतलेला आहे। मित्रांनो, तुम्हीही घ्या। आणि विशेष म्हणजे हे टॉनिक आम्ही महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये तुम्हाला पोहोच देऊया, साधारण 4 ते 5 दिवसांमध्ये तुम्हाला हे टॉनिक पोहोच मिळेल। आमच्याशी संपर्क करा, आमच्या खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा, जेणेकरून लगेच संपर्क केल्यानंतर तुम्हाला हे टॉनिक लवकरात लवकर आम्ही पोहोच करू। मित्रांनो, हे कर्नाटकमध्ये देखील आपल्याला उपलब्ध होणार आहे। कर्नाटक भागातील काही शेतकरी असतील ज्यांना मराठी समजते, त्यांनी देखील हे टॉनिकची मागणी नक्की करा आणि याचा फायदा आपल्या द्राक्ष बागेमध्ये करून घ्या। आता या टॉनिक विषयी थोडंसं जाणून घेऊया आपण। मित्रांनो, हे टॉनिक DNA RNA बेस म्हणजे जसं की आपलं युरेसिल आणि 6B जसं काम करतं, युरेसिल जसं काम करतं, प्रोटीन्स निर्मिती या गोष्टी ह्यावरतीच हे टॉनिक देखील काम करतं। सूक्ष्म घडामध्ये चांगल्या स्वरूपाचे प्रोटीन्स हे तयार करण्याचं हे काम करतं आणि त्यानंतर आपल्याला चांगले परिणाम हे पुढे पाहायला मिळतात, जे की आपण माणिकचमन, SSN
आपल्या ब्लॅक व्हरायटीमध्ये सगळ्या व्हरायटीमध्ये आपण हे टॉनिक वापरू शकतो। आणि एक प्रश्न तुम्हाला पडला असेल, याच्यानंतर द्राक्षबाग खोड होते का किंवा पुढच्या वर्षी द्राक्षवेलीला परिणाम काय, द्राक्ष लागणार नाहीत का, असा देखील तुमचा प्रश्न असेल तर बिलकुलच मार्केटमध्ये जे इतर टॉनिक आहे त्याही पेक्षा हे टॉनिक अतिशय परिणामकारक आहे आणि याचा कुठलाही साइड इफेक्ट नाही किंवा द्राक्षबाग खोड होणार नाही किंवा द्राक्षबागेला पुढच्या वर्षी माल लागणार नाही अशी समस्या तुमच्या बागेत येणार नाही। 100% आपण दरवर्षी याचा वापर करा, याच्याने कुठलेही साइड इफेक्ट होत नाहीत, द्राक्षवेलीचे खोड हे रिकामे होत नाहीत किंवा खोड एकदम नेस्तनाबूत होत नाहीत, ओलांडे जळत नाहीत, या प्रकारची कुठलीच समस्या या टॉनिकने होत नाही। म्हणून डोळे झाकून हे टॉनिक वापरा। परंतु इतर जे टॉनिक आपल्याला मार्केटमध्ये येतात ती कल्टारयुक्त अतिशय घातक अशी टॉनिक आहेत जे की तुमच्या द्राक्षबागेचं वय देखील कमी करतात आणि त्या ठिकाणी द्राक्षवेलीचा अवसान त्या ठिकाणी कमी होतं आणि खोडातलं जे काही आहे अन्नद्रव्यांचा साठा ते काही काळ आपल्याला टिकून राहतं, परंतु पुढे त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात। म्हणून इतर टॉनिक पेक्षा आपण केन मॅच्युरिटी हे टॉनिक नक्की वापरा, त्याचा चांगल्या स्वरूपाचा फायदा करून घ्या। तर मित्रांनो, ह्या काही गोष्टी आपण संजीवकांबरोबर वापरल्या तर नक्कीच आपल्याला चांगल्या स्वरूपाची सूक्ष्म घड निर्मिती करून घेता येईल। ही शाश्वती ही हमी आम्ही देतो आणि हे टॉनिक आपण मागवायला विसरू नका। तसंच फार्मिंगो क्रॉप केअरचं एप्रिल छाटणीचे जे शेड्यूल आहे हे अतिशय महत्त्वपूर्ण बनलेले एक परिपूर्ण असे शेड्यूल आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन आणि फवारणी व्यवस्थापन अतिशय इत्थंभूत मध्ये आपण यामध्ये माहिती इन्व्हॉल्व केलेली आहे। आता हे तुम्हाला काम कसं करणार आहे आमचं एप्रिल छाटणीचं शेड्यूल, यामध्ये तुम्हाला फोन कॉल ऍक्सेस आहे, व्हिडिओ कॉल ऍक्सेस आहे आणि वातावरण बदलानुसार तुम्हाला त्या वेळेस 1 पेज PDF फक्त वातावरण बदललं म्हणून त्या ठिकाणी काय आपल्याला आणीबाणीच्या फवारण्या घ्यायच्या आहेत ते सांगणारे 1 पेज PDF तुम्हाला तात्काळ पाठवले जातील। तसेच यामध्ये आपण पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन आणि फवारणी व्यवस्थापन हे स्वतंत्र PDF बनवलेले आहेत, कॉम्बिनेशन याचं केलेलं नाही। खत व्यवस्थापन आणि फवारणी व्यवस्थापन एकत्र अजिबात नाहीये, हे सगळं वेगळं केलेलं आहे जे की शेतकऱ्यांना समजायला सोपं जाईल, अगदी साध्या सोप्या लहान लेकरालाही समजेल अशा भाषेमधलं हे शेड्यूल आहे। अगदी 999 रुपये एवढ्या नाममात्र किमतीमध्ये आम्ही तुम्हाला हे शेड्यूल ऑक्टोबर छाटणीपर्यंत पुरवत आहोत। या दरम्यान तुम्ही आमच्याशी फोन कॉलद्वारे, व्हिडिओ कॉलद्वारे, व्हॉट्सअपद्वारे कनेक्टेड राहू शकता। आमची टीम तुम्हाला संपर्कात राहील आणि तुमच्या एप्रिल छाटणीमध्ये कसल्याही प्रकारची अडचण आम्ही तुम्हाला येऊ देणार नाही फवारणीच्या संदर्भात। तसेच तुम्हाला काही औषधं उपलब्ध नसतील तर तेही आम्ही तुम्हाला पोच करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू, तेही 4 ते 5 दिवसाच्या एवढ्या कमी काळामध्ये। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि येणारे फार्मिंगो क्रॉप केअरवरचे जे द्राक्षा संदर्भातचे व्हिडिओ आहेत हे एक सिरीज मध्ये आहेत, याच्यामध्ये साधारण 100-150 व्हिडिओ आपण टाकलेले आहेत, ते प्लेलिस्ट आपण पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला A to Z द्राक्षाबद्दलचं नॉलेज भेटेल। फवारणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन सगळं काही ज्याच्यामध्ये आहे ते प्लेलिस्ट मध्ये जाऊन आपण नक्की पहा। तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि विशेषतः आता आपण तरकारी पिकांमध्ये देखील व्हिडिओची सिरीज घेऊन येत आहोत, ज्यामध्ये टोमॅटो आहे, मिरची आहे, काकडी आहे, दोडका आहे, कारली आहेत, जी काही भाजीपाला पिकं आहेत या सगळ्या पिकांवर डायरेक्ट प्लॉटवरती जाऊन आपण व्हिडिओ सिरीज घेऊन येत आहोत। ती देखील इतर आपल्या शेतकऱ्यांनी पाहायचं आहे आणि आम्हाला मदत करायची आहे। तर मित्रांनो, येथेच थांबूया। धन्यवाद।